नमस्कार. संभाजीनगरमधून जी मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये त्या एका मुलानं आयफोन पायी काहीतरी हट्ट करून कड्यावर जाऊन उभं राहिला आणि मग नंतर तो मुलगा पण आणि त्याचे दोन्ही आईवडील तिघांचाही त्यात मृत्यू झाला. ही अत्यंत दुःखद घटना आहे. पण असं का होतं आहे? म्हणजे मुलगा चांगला 10वीला 92%, नीटची तयारी करणार, डॉक्टर बनायचं प्लॅन आहे. असं सगळं असलेला मुलगा अशा टोकाला का जातो? ह्याचा जरा समाज म्हणून आपण विचार करायला पाहिजे बरं का. म्हणजे त्या तिघांनी जीव गमावलाच, पण अजून अशा कोणी त्याच्या घटनांमध्ये जीव गमावू नये. आत्ताच पुढच्या पिढीसाठी काही सुधारणा करता आली तर चांगलं होईल असं मला वाटतं. मलाच सुधरत नाही आहे की नक्की याच्या मागं बॅकग्राऊंड काय असेल. मी प्रयत्न करतो आहे पूर्ण त्याचं काय इतिहास कळतो आहे का, की लहानपणापासून त्याला कसं वाढवलं गेलं होतं. म्हणजे बऱ्याच घटना जेवढ्या आपण बघतो ना, की नाही, वडिलांनी एखाद्या गोष्टीला नाही म्हणलं म्हणून जे जीव द्यायची गोष्टी होतात, त्याच्यामध्ये एकच गोष्ट दिसून येते की लहानपणापासून पोराच्या तोंडातून जे पडलं ते सगळं त्याच्या आईवडिलांनी पूर्ण केलं, न त्याला त्रास होऊ देता. आणि म्हणून त्या मुलांच्या अपेक्षा वाढत गेल्या. आणि मग एक दिवशी जेव्हा खरंच जेन्युइनली वडिलांकडे काही नव्हतं आणि नाही म्हणले, ते पोरांना सहन झालं नाही. अशाच बऱ्याचशा घटना होत्या. तसं काही आहे का याचा मी तपास करायचा प्रयत्न करतो आहे. पण त्याचबरोबर तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील आणि जर तुम्ही इथंपर्यंत आला असाल तर तुम्हाला हेच सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा आपल्या मुलांबरोबर आपण कसे वागतो आहे आणि आपण त्यांना फारच काही वेगळं ट्रीटमेंट देतो आहे का, की जेणेकरून पुढं जाऊन त्यांना कुठलाही नकार सहन होणार नाही, याचा जरा विचार करणं गरजेचं आहे बरं का.